मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर चंद्रकांत आसोदेकरजी, जे मागच्या 30 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तर ते काम करतातच आहेत. त्यामुळे इतक्या वर्षांचा अनुभवाचा त्यांचा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. पण त्याही पेक्षा महत्त्वाचा आणखीन एक विषय आहे, तो म्हणजे वॉटर कन्झर्वेशनचा, ज्याच्यासाठी ते प्रामुख्यानं काम करतात आणि जी काळाची गरज आहे, त्यामुळे त्याही विषयावर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तो आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. आणि पहिला प्रश्न अर्थातच आम्हाला असा विचारायचा आहे, ते म्हणजे तुमचं सगळं शैक्षणिक बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्रात यावं? मी जळगावात शिक्षण घेतलेलं आहे. जळगावला लाना सार्वजनिक विद्यालयात 10वी पर्यंत शिक्षण केलं आणि नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथे मी पॉलिटेक्निकचा प्रवेश घेऊन तिथे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर कंप्लीट केलं. बरोबर. शाळेत आणि कॉलेजला असताना इतर ऍक्टिव्हिटीज ज्या म्हणूया आपण, जसं खेळात पण स्वारस्य होतं, खूप सारे खेळ खेळलो, म्हणूनच मग घर बांधण्याच्या क्षेत्रात पण आपण तेवढ्या दमखमने काम करू शकू या विश्वासाने डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरला प्रवेश घेतला. आणि कॉलेजला असताना पण विद्यापीठ परिसर म्हणून एक लोकमतचं सदर होतं, तिथे कॉलेज प्रतिनिधी म्हणून आमच्या कॉलेजच्या जे काही बातम्या असतील त्या संदर्भात पण एक वार्ताहर म्हणून ते काम केलं. परत डिप्लोमा थर्ड इयरला असताना डिपेक्स म्हणून एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषद अशा संयुक्त विद्यमाना एक जे मोठं महाराष्ट्र लेवलचं प्रदर्शन होतं, त्याच्यात आमच्या टीमला स्टीम ऑपरेटेड पिस्टनलेस पंप यासाठी पहिलं बक्षीस पण मिळालं होतं. तर असा एकूण कॉलेजचा आणि शाळेचा प्रवास आहे. बरोबर आहे. त्यातला शेवगा जो म्हणतो ना, मोरिंगा आणि लिंबू, त्याच्याशी प्रॉडक्ट पण आता खूप झालेत त्याच्याशी रिलेटेड. आता ठीक आहे. तुम्ही आता सांगितलं शैक्षणिक प्रवासाबद्दल, त्यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा मला उलगडायचा आहे, तो म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर, थोडासा अनुभव घेतल्यानंतर आपण जेव्हा स्वतःची वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू करतो, तेव्हा जेव्हा पहिला प्रोजेक्ट आपल्याला मिळतो, तर तेव्हाचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो, कारण तेव्हा एक दडपण असतं की आपलं नवीनच आहे. तर तो अनुभव किंवा तेव्हाची काय आठवण सांगता येईल का पहिल्या प्रोजेक्टची? पहिल्या प्रोजेक्टची आठवण असं सांगता येईल की पहिला प्रोजेक्ट एक खोटेनगर परिसर म्हणून आहे आणि ते जे क्लायंट होते हे पोलीस होते. म्हणजे आपण काय म्हणूया की सुरुवातीलाच पहिला प्रोजेक्ट मिळतोय, आपण इंडिपेंडेंटली त्यावेळेला काम करणार आहोत आणि ते पण पोलिसांचं काम. पण देवकृपेने म्हणूया किंवा ते क्लायंट म्हणजे प्रत्येक पोलिसात माणूस पण असतो, तर ते काम पण छान झालं. आणि जळगाव पासून त्यावेळेस, आज जळगावच्या मध्यवर्ती क्षेत्रात खोटेनगरचा भाग मोडला जातो, परंतु त्यावेळेस तो हायवेने जरा लांब होता, पण तो पण काम आपण तिथे जाऊन कंप्लीट केलं आणि एक रिन्युएशन आणि रिस्टोरेशनचं काम होतं, ते पण खूप छान कंप्लीट झालेलं आहे. पण म्हणजे हा योगा होता, खोटेनगर पण इकडे पोलीस पण आहे नाव, आणि तुमचा पण पहिला सापडला असता तर फार अवघड होती अवस्था, अशी दोन्ही अँगल. पण गमतीचा जाब सोडा, पण पहिली आठवणी कायम असते, कारण तो पहिला प्रोजेक्ट आपला असतो. आणि त्यावेळेस कसं होतं ना की एक आपण सेल्फ म्हणून वेगळं काम करतो, त्यावेळेसच्या असणाऱ्या त्या सगळे संमिश्र भावना, म्हणजे आपण आता आपल्याकडून होणार का, होणार ह्या आत्मविश्वास होतात, परंतु काही वेळेस कसं असतं ना, तो आत्मविश्वास ती जबाबदारी पण वाढवतो आणि जोपर्यंत प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत हे काही घर बांधणे किंवा एखाद्याचं घर संदर्भातील काम करणे हे काही मशीन मेड प्रोजेक्ट नाही किंवा प्रोडक्ट नाही की इकडनं आपण टाकलं आणि तिकडे अगदी आपल्या बरहुकूम MM to MM मिळालं. खूप साऱ्या अडीअडचणी येतात साईटवर, त्या मग मटेरियलच्या असतील किंवा कामगार म्हणून असतील किंवा मालकाचं आर्थिक प्रयोजन नियोजन म्हणून पण असतील. पण ह्याच्यातून सर्वात मार्ग काढून तो सिव्हिल इंजिनियर काम करत असतो आणि तो पहिला प्रोजेक्ट कम्प्लीट झाला, तो आनंद आहे. क्या बात आहे. तर आता येऊया या क्षेत्राशी रिलेटेड काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, तो म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तुम्ही गेल्या 30 वर्षांपासून या क्षेत्रात काम करताय, तंत्रज्ञान बदलत गेलं, पण कामगार हा जो फॅक्टर आहे
तो कायम तिथेच राहिला, कारण लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. होय होय. तर अशा कुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? कुठलंही काम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कामगार येणारच आहे. मग तो कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल, परंतु तो प्रोजेक्ट जो लीड करणारा असतो, आता सिव्हिल क्षेत्रातलं किंवा घर बांधण्यातलं प्रोजेक्ट लीड करणारा ऑब्व्हियसली सिव्हिल इंजिनियर असतो. मग त्या क्षेत्राचं तांत्रिक ज्ञान असणे, त्यासोबत ज्यावेळेस आपण दुसरीकडे अनुभव घेतो अकॅडमिक क्वालिफिकेशन नंतर, तो अनुभव घेताना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ते ग्रहण केलं आहे, त्यावेळेसच तुम्हाला ते काम कसं यशस्वीपणे आपण राबवू शकू, किंवा त्या कामगारांसोबत एक चांगल्या प्रकारचा डायलॉग सेटअप करून ते काम पूर्ण नियोजनबद्ध किंवा तांत्रिकदृष्ट्या कंप्लीट करून घेणं, हा आपल्याला महत्वाचा आणि एक मोठा जॉब असतो. बिईंग अ सिव्हिल इंजिनियर म्हणजे एक तुम्हाला तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट पण आणि हाऊ टू डील विथ दॅट, म्हणजे मे बी स्किल और अनस्किल्ड लेबर, ते पण करून घ्यावं लागतं. आणि ही तारेवरचीच कसरत आहे, जो प्रत्येक इंजिनियर करतच असतो. अगदीच. आणखीन एक प्रश्न महत्वाचा म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय, मगाशी पण तुम्ही एक अनुभव सांगितला, त्याच्यात बऱ्याचदा एक वाक्य तुम्हाला ऐकायला कस्टमरकडनं मिळत असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता हे आम्हाला करून द्या. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की कायम दर्जेदार बांधकाम करावं आपण. तर अशा वेळेला दर्जा म्हणजे क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड किंवा समतोल तुम्ही कसा राखता? दर्जा आणि बजेट याचा समतोल म्हणजे हे विळ्या भोपळ्याचंच नातं आहे थोडं. परंतु मालकाची अपेक्षा अशी असते की बा आपण इंजिनियर म्हणजे कोणीतरी इंजिनियर नसून तो काही जादूगार आहे, तो कमी पैशात भरपूर मोठं काम करून देणार आहे, अशी त्यांची वास्तव म्हणा की अवास्तव अपेक्षा असते. परंतु मी जसं मगाशी म्हटलं, एक म्हणजे सिव्हिल इंजिनियर हा एक तुमचा क्वालिफिकेशनचा भाग आहे, परंतु त्या माणसांची, त्या मालकांशी किंवा त्या कामगारांशी बोलून आपल्या मनातलं काम किंवा आपल्या मनातली त्या घराची इमेज आणि त्यांच्या अपेक्षेची इमेज याची सांगड घालूनच ते काम करता येतं. मग हे करत असताना बऱ्याच वेळेस कधी कधी आपल्या पण किंवा कधी कधी मालकाच्या पण किंवा त्या ओनरच्या इच्छेला पण आपल्याला मुरड घालावी लागते. पण ती मुरड घालत असताना आपण एक रूटली नाही याच्यात होणार नाही असं न सांगता, ठीक आहे आपण बघूया अगोदर हे मुख्य जे काम आहे, म्हणजे आता घराचे दोन कामाचे जे आपण दोन प्रकार केले, मुख्य म्हणजे पाया, स्लॅब आणि ज्याला आम्ही ढाचा म्हणतो ते बाह्य आवरण, आणि दुसरं जे काम म्हणूया आपण की त्यातला सजावटीचं काम म्हणूया. अगोदर काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी घरं बांधली जाताना अमुक एक व्यक्तीने घर बांधलं, यांनी किती खोल्यांचं घर बांधलं फक्त असंच विचारलं जायचं, आणि त्यांनी नंबर्स ऑफ खोल्या सांगितल्यावर त्या कामाची व्याप्ती लक्षात किंवा त्या माणसाची व्याप्ती लक्षात यायची. आता हल्ली काय झालंय, त्यांनी किती खोल्यांचं घर बांधण्यापेक्षा त्यांनी किती चांगलं दिसणारं घर बांधलंय याला महत्व आलेलं आहे. मग ह्यांचा मेळ घालून आपण अगोदर काय सांगतो की अगोदर तुम्ही बाह्य जे स्ट्रक्चर आहे किंवा ज्या ढाचा आहे ज्याच्यावर तुमचं घर उभं राहणार आहे ते कम्प्लीट करा, आणि मग आपण सजावटीकडे लक्ष देऊ. कदाचित सजावट करत असताना बजेट थोडं आखडतं झालं किंवा बजेट संपत आलं तर आपण थोडा पॉज घेऊया आणि परत काम करूया. परंतु बेसिक ढाचा ज्याला तयार होतो त्याला मग ती ग्रेड ऑफ स्टील किंवा ते चांगल्या प्रकारचं सिमेंट असेल, वाळू खडी असेल, हे परत आपण पुन्हा वापर नाही करू शकणार किंवा पुन्हा त्याला परत नव्याने काही त्याला ऍड करणार नाही. कदाचित आपण चांगली फरशी परत बसवू शकू, चांगली खिडकी परत बसवू शकू, पण जो ढाचा आहे की ज्याच्यावर तुम्ही एक 50 वर्ष 100 वर्ष आयुष्य त्या घराचं पकडून इन्व्हेस्ट करतायत त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू नका असा आपण सल्ला देतो. आणि बरीचशी मंडळांनाही आपण जर चांगल्या प्रकारे लक्षात आणून दिलं तर ते पण ऍक्सेप्ट करतात आणि मग त्याप्रमाणे काम कम्प्लीट होतं. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो यापेक्षा जरा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही सांगितलं जसं जळगावचा प्रवास बघितलेला आहे मागच्या 25 वर्षातला, तुमच्या एक्सपिरियन्स म्हणजे या क्षेत्राचा पण प्रवास बघितलेला आहे. तर त्या या दोन्ही तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं हा प्रवास आहे. प्रश्न आहे तो म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन
एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला जळगावचा सर्वांगीण विकास येत्या 15-20 वर्षात करायचा असेल तर अशी कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे? पायाभूत सुविधेच्या दृष्टीने म्हणाल तर जळगाव तसं सुदैवी आहे, कारण जळगाव म्हणजे पाणी आहेच, होय, रोड कनेक्टिव्हिटी आहे, बरोबर, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. हम्म. म्हणजे मध्य रेल्वेचं भुसावळ रेल्वे स्थानक जे आहे, हो. खूप साऱ्या भारतभर भारतातलं. ज्या गाड्या आहेत हो, त्या त्याचं भुसावळहून केंद्रबिंदू आहेत आहे. आपल्याला. आणि आता एअर कनेक्टिव्हिटी पण आहे, बरोबर. मोठं विमानतळ पण आपल्याकडे सुरू झालंय. पण हे होत असताना इतर ठिकाणी जसं आपण म्हणतो ना की ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी अवेलेबल असताना कदाचित जळगावच्या दुर्दैवाने तसे मोठी प्रोजेक्ट जळगावात आली नाही. परंतु आता विकासाच्या दृष्टीने आपल्याला जर विचार करायचा झाला तर येणाऱ्या काळात अशी काही प्रोजेक्ट्स आलीत तर जळगाव खऱ्या अर्थाने खूप चांगलं डेव्हलप होऊ शकतं. जसं आता आपण IT इंडस्ट्री म्हटलं किंवा लॉजिस्टिक पार्क म्हटलं तर त्याचा बऱ्यापैकी मोठा स्कोप जळगावला आहे. कारण अजूनही आपल्याला जळगावातून भारतभर कनेक्टिव्हिटी आहे आणि तशी प्रोजेक्ट्स आलेत तर आज देखील खूप सारे जळगावकर नाव लावणारे जे ते हल्ली त्यांची पुढची हल्ली मुक्काम पुणेकर, मुंबईकर असेच आहे. बरोबर. मग ते हे जे जळगावातून जाणारे जे स्थलांतर म्हणूया आपण, कदाचित जळगावात तशी त्यांना चान्स किंवा तसा रोजगार, कशी नोकरी मिळत नाही म्हणून जात आहेत. जर आपल्याकडे जळगावला त्याचे प्रोजेक्ट आलेत निश्चितच हे जाणं पण थांबून पुणेकर, मुंबईकर जळगावकरच राहतील आणि तो विकासाचा जो समतोल म्हणतो आपण तो जळगावकडे जर थोडासा हल्ला तर पूर्ण महाराष्ट्र पण विकसित होऊ शकतो आणि जळगावाला त्यात खूप चांगलं पोटेन्शियल आहे. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये? एकूणच ज्याला आपण खूप मोठा विकास जो म्हणूया की तो इंडस्ट्रियलायझेशनमुळे आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमुळे येतो. परंतु हा दोघं विकास कधी होऊ शकतो ज्याला शासनाची त्या प्रकारच्या योजना असतील, तसे मोठे प्रोजेक्ट्स आणण्याबद्दल शासन पण अनुकूल असेल किंवा त्या मोठ्या प्रोजेक्ट्सला किंवा तशा इंडस्ट्रीला आपल्याला हे वातावरण किंवा ही भौगोलिक पार्श्वभूमी फेवरेबल आहे असं वाटेल. ह्या सगळ्यांचा जो मेळ घातला गेला तरच ह्या शक्य आहे. येणाऱ्या काळात शासन सध्या तरी सगळीकडे चांगल्यापैकी लक्ष देते. आपण एक जळगावच्या तशा विकासाबद्दल पण सकारात्मक राहू. भविष्यात नक्कीच प्रगती होईल. तुम्ही आता जळगाव शब्दाची पण फोड सांगितली, ज्याच्यात जळ आहे म्हणून, आणि तुम्ही सुदैवाने त्या क्षेत्रात काम करताय. तर पाण्याच्या संदर्भात तुम्ही गव्हर्नमेंटचे पण काही प्रोजेक्ट केले, त्याबद्दल पण तुमच्याकडनं ऐकायचे. कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलंय आणि साधारणपणे जर पाण्याची भविष्यातली जर गरज लक्षात घेतली आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर काय उपाययोजना सर्वसाधारणपणे केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचं पाणी योजनांचे मी काम केलं. त्यात पण शासनाच्या GSDAचं एक योजना होती, शाश्वत पाणी पुरवठा विकास म्हणून. त्या पॅनलवर पण होतो किंवा जलस्वराज आणि भारत निर्माण योजनेच्या पॅनलवर पण मी इंजिनियर म्हणून होतो. रिसोर्स पर्सन म्हणून पण काम केलं. पण हे काम करत असताना हे लक्षात आलं की पाणी जरी आपल्याला मुबलक प्रमाणात असलं तरी त्याचा योग्य वापर न झाल्यामुळे मग दुष्काळासारखी परिस्थिती आणि मग परत मग पाण्यासाठी वणवण, मग ती शेतकऱ्यांची असेल, शहरात किंवा ग्रामीण भागात त्या महिलांची असेल, कारण पाणी हे जीवन आहे. मग याच्यावर काम करत असताना आपण आपलं पण काहीतरी देणं किंवा वाटा लागतो ह्या भावनेने आम्ही जिल्हा परिषदेच्या ह्या पाणी योजनेत पण मी काम केलं. तसंच जलश्री म्हणून एक जी संस्था आहे त्या संस्थेसोबत इक्रिसॅटचा एक प्रोजेक्ट होता. इथं पाथरी आणि सामनेर म्हणून जळगावच्या बाजूलाच गाव आहे, तिथं पण आम्ही जलसंधारणाचं काम केलं. परत गेल्या काही वर्षात जळगावात पण दुष्काळ होता, त्यावेळेस आम्ही सर्व इंजिनियर मंडळींनी जल फाउंडेशन म्हणून एक संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून पण जळगावात वॉटर हार्वेस्टिंग, परत वृक्ष लावा, वृक्ष जगवा अशी पण योजना राबवल्यात. आणि एक समाजाचं देणं आपण पण लागतो ह्या भावनेतून आपण त्याच्यात काम जास्त केलं. त्यामध्ये
कारण एक इंजिनियर म्हणून आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा एक वेगळी आहे. कारण आपण नुसतं देश निर्माणाच्या गप्पा मारतो, आपण गाव पातळीवर अशा बांधकामांच्या गप्पा करतो, पण त्याच्यासोबत हेही एक फार महत्वाचं आहे. कारण तुमच्या त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे आणि आपण काम करतोय, तर ते पण आपण समाजाला त्या निमित्तानं दिलं पाहिजे. पुन्हा आपल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड प्रश्नाकडे असायचे, जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे, तर स्टील निवडायची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता त्यातले आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर्वात महत्वाचा आणि मुख्य घटक वाळू, सिमेंट, खडी आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा पण आसारी किंवा ज्याला आपण स्टील म्हणूया. बरोबर. कारण जी बिल्डिंगचं आयुष्य आहे आणि आता जळगावचं अगोदर नोंद म्हणजे दख्खनचा जे पठार म्हटलं जातं, बेसाल्ट खडक तिथे म्हणून व्हायची, परंतु काही वर्षात भूकंप प्रवण क्षेत्राचे जे क्रायटेरिया बदलले, त्यामुळे आपल्या जळगावात देखील भूकंप होऊ शकतो, किंबहुना भूकंप कुठेही होऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्ही बांधत असलेल्या घराचं जी पूर्ण सुरक्षितता आहे आणि त्याचं जे आयुष्य आहे ते त्या घराच्या आसारीवर असेल, सिमेंटवर असेल, की ही बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याची आपण चांगली निवड करणे, निवड इंजिनियर म्हणून करत असताना त्याबद्दल त्या मालकांना पण सजग करून देणे. आणि मग त्याचे जे पॅरामीटर्स असतील, की अगोदरच्या काळात काही ISI स्टँडर्ड होते, आता काळानुरूप ते परत अपडेट झालेले आहेत. मग ते अपडेटेड जे स्टँडर्ड्स आहेत ते मालकांच्या लक्षात आणून देणे, की किमान तुमची आसारी निवडताना तुमची एक त्या ISI मार्किंग असेल, TMT असेल किंवा आपल्या त्या IS स्टँडर्डला ती फुलफिल करणारी आसारी असेल, अशी आसारी निवडा, जेणेकरून आपलं जे घराचं आयुष्य आहे आणि घराची जी सुरक्षितता आहे, आणि ही सुरक्षितता कदाचित तुम्हाला आज जाणवत नाही, पण ज्यावेळेस भूकंप प्रवण किंवा भूकंपाचे धक्के जाणवतात त्या दिवशी मात्र त्या घराची खरी परीक्षा होते. आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठीच तुम्हाला ती चांगल्या प्रकारची आसारी असेल किंवा इतर साहित्य असेल ते वापरणे गरजेचं आहे. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? आयकॉन स्टील आम्ही आता ऑनगोईंग जे बरीचशी प्रोजेक्ट्स आहेत, आता एक पाथरीला आमचा एक चांगला प्रोजेक्ट झाला बंगलोचा, परत एक मसावदला 2 कामं सुरू आहेत, वावडद्याला काम चालू आहे, जळगावात पण सुरू आहे, तिथे आम्ही आयकॉन स्टील वापरतोय. आणि आयकॉन स्टील वापरत असताना ते जे टेक्निकल पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर हे स्टील पूर्णपणे खरं उतरतं आणि अवेलेबिलिटी पण आहे, कॉम्पिटिटिव्ह रेट पण आहे. मालक म्हटल्यावर आपण आसारी चांगली वापरणे हे त्यांना सक्तीचं करू शकतो, परंतु त्यांना ती रिलायबल पण वाटेल आणि त्यांच्या बजेटने पण असेल, असा आपल्याला एक आयकॉन स्टील वाटतंय. आणि तो फीडबॅक आहे आणि त्याच्या वापरून पण समाधान पण आहे आमच्या मिस्त्री लोकांना अल्टिमेट. त्यामुळे आम्हाला पण खुशारकी वाटते किंवा एक आयकॉन स्टील वापरणे खरंच आयकॉनिक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलेच पाऊल आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा एक्सपिरियन्स आहे तेवढं त्यांचं वय आहे थोडक्यात, तर त्या इंजिनियर्सना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर्व नवीन इंजिनियर्सचे स्वागतच आहे, कारण बदल हा काळाचा नियम आहे. आपण काही वर्षापूर्वी काम सुरू केले असताना असलेल्या गोष्टी आणि आता ज्याला आपण AI ने सगळं जग टेक ओव्हर होते किंवा ओव्हरटेक होते, त्यावेळेस नवीन येणाऱ्या इंजिनियर्सना खूप सारे म्हणजे ज्याला आपण म्हणू की ज्ञानाने ते पण अपडेटेड आहे. घर बांधणे किंवा व्यवसाय जरी असला तरी आपण कोणाच्या तरी आयुष्यात त्याचं घर निर्माण करण्याचा आनंद निर्माण करतोय याची जाणीव ठेवणे. आणि आता ग्रीन बिल्डिंग किंवा नवीन मटेरियल जे येत आहे त्याचा जर आपण वापर केला तर ट्रॅडिशनल होम मेकिंग पेक्षा नवीन ह्या गोष्टींचा समावेश करून घरं जर निर्माण झाली, ज्याला एनर्जी एफिशियंट घर म्हणूया आपण, किंवा नवीन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरून केलेले काही साहित्याचा वापर असेल, काही नवीन डिझाईन तशा त्यांनी वापरल्या असतील, त्याचं निश्चितच स्वागत होईल. कारण आम्ही काम सुरू केलं ते अगोदरच्या शतकामध्ये, आता 2000 सालात किंवा आपण म्हणू 21व्या शतकात ते काम करणार आहेत. त्यामुळे त्यांनी अपडेटेड नॉलेजसह अपडेटेड मटेरियल वापरणे. क्षेत्र रोज बदलतंय, यातलं तंत्रज्ञान बदलतंय आणि काळाची गरज आहे की हा बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे ते बदलतच राहणार आहे. त्या बदलाबरोबर जर तुम्ही एकत्र चाललात
तर या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत आणि त्या सर्व संधी तुमची वाट बघतायत. असे सिनियर्स तुमची वाट बघतायत की तुम्ही या क्षेत्रामध्ये या आणि नवनवीन बदल घडवा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आला आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.